मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या आजच्या चौथ्या दिवशी त्यांना प्रचंड अशक्तपणा आल्याचं दिसतंय आणि त्यामुळे वॉशरूमला जाताना त्यांना अशक्तपणामुळे 2 वेळा खाली बसावं लागलं। मनोज जरांगे पाटील यांचं 29 ऑगस्ट पासून मुंबईत उपोषण सुरू आहे। पहिले 3 दिवस त्यांनी केवळ पाणी पिऊन निभावलं, पण आज चौथ्या दिवशी जरांगेंनी पाण्याचाही त्याग केला होता। अखेर संध्याकाळी आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी पाण्याचे 1-2 घोट घेतले। दरम्यान मनोज जरांगे यांनी त्यांची तपासणी करण्यासाठी आलेल्या सर्व डॉक्टरांना निलंबित करण्याची मागणी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे। डॉक्टरांच्या या पथकाकडे असलेलं रक्तदाब तपासणी यंत्र हे तुटलेलं असल्यानं जरांगेंनी तपासणी करून घेण्यास नकार दिला। त्यांनी डॉक्टरांच्या पथकाला त्यावरून फटकारलंही। कालही आपल्याकडच्या आणि डॉक्टरांकडच्या यंत्रानं रक्तदाब तपासला असता त्यात तफावत आढळून आल्याचंही त्यांनी सांगितलं। बीपी चेक करायचं मशीन आणलं, बीपी चेक करायचं मशीनला चिरकळ्या बांधलेल्या ती मावशी येणे हवा भरी ती आणि त्यात हवाच बसताना काय कामाचे रे तुम्ही? डॉक्टर मुंबईचे, आम्ही गोरगरीब महाराष्ट्रातून मुंबईत येतो दवाखान्यात। तुमची जर अशी सुविधा असेल तर तुमच्यामुळे मरते लोक आमचे, उलट खेड्याचे लोक मरत नाहीत। त्यांच्याकडे टाचण्या नीट नाही, बीपी चेक करायचं व्यवस्थित नाही, शुगर चेक करायचं व्यवस्थित नाही। कसे लोक जगते रे? नुसतं ते मोठेपणे मुंबईला दवाखान्यात चला, कशाला मुंबईत चला?